हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. हे कासव जमिनीवरचं स्टारवालं होतं. तर एक लेडी सलूनमध्ये घेऊन आलेली, तर त्याचा व्हिडिओ केलेला, आमरसपुरी बनवलेली. तर या जेवायला सगळे. आणि डीमार्टमध्ये गेलेलो, थोडं शॉपिंग करायची बाकी होती. तर चला या आमरसपुरी खायला. आणि 10-11 वर्षाने घरी कोणतरी येणार आहे, त्यामुळे एवढं हे वाटतं ना, खूप छान वाटते. म्हणजे किती म्हणजे खूप म्हणजे आम्ही सारखं ये जा करतो आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये, पुण्याला, मुंबईला वगैरे, पण ती लोकं इकडे येतच नाहीत. नंतर सांगेन मी कोण आहेत ती. 10-11 वर्षांनी येणार आहेत. म्हणजे मला एवढं हे छान वाटतं ना, म्हणजे खूप छान वाटते. हे आमरस आपलं झालं आहे तयार. नंतर सलूनमध्ये गेलो होतो. नंतर तिथून डीमार्टला गेलेलो. तर तिथे हे कासव होतं, ते एक लेडी घेऊन आलेली, ते बरोबरच घेऊन फिरते. तर तिथे एका साईडला बसलेलं होतं. नंतर तिथून आमचं झालं की आम्ही डीमार्टला गेलेलो. इथे 7-7:30 वाजेपर्यंत बाहेर निघू शकत नाही, एवढी गरमी आहे अहमदाबादमध्ये, जबरदस्त गरमी आहे. आणि डीमार्टमध्ये पण असं वाटत होतं कशाला गेलो असेल, एवढं म्हणजे गर्दी होती ना. सामान घ्यायला वेळ नाही लागला एवढा आम्हाला. 1.5-2 तास आम्ही लाईनीत उभे होतो. असा कंटाळा आला होता ना, तर जबरदस्त कंटाळा आलेला. आणि तेल वगैरे पण संपलेलं, तर ते थोडं सामान घ्यायचं होतं. तर म्हणून इथे आलेलो आम्ही. पटपट सामान घेतलं, पण लाईनीमध्ये एवढं उशीर ना, आम्हाला घरी जायला 11:30-11:45 वाजले होते. एवढं उशीर झाला होता. असा कंटाळा आला होता ना खरंच. आणि एवढी गर्दी होती ना डीमार्टमध्ये. एवढी गर्दी कशी काय असते डीमार्टमध्ये, मला तेच समजत नाही. आणि थोडं पण सामान घ्यायला गेलं ना, 5-6 हजाराच्या वरतीच बिल होऊन जातं. कसं काय? जबरदस्त हे असतं या लोकांचं. माझी बहीण तर म्हणते आमचं 5-6 हजारच बिल होऊन जातं. मी किती पण हात आकडायचा प्रयत्न करते, नाही. पण डीमार्ट म्हणजे खरंच बेकार बाबा. मिळून जातं सगळं, पण 99.99 हे आपल्याला जबरदस्त हे करतं, चुना लावतं. आणि सगळं समोर दिसतं ना, तर एवढं घ्यायचं होतं ना. माझी जास्त शॉपिंग ते मी नॅशनल हँडलूमला जाते ना, तिथेच असते. पण कधीतरी आम्ही डीमार्टला जातो तर हे करतो. आणि हे डीमार्ट आहे ना, इथे मी एकदा आलेली माझ्या मुलाबरोबर, आणि परत आता दुसरी टाईम आहे. हे खूप मोठं डीमार्ट आहे, पण जेवढं मोठं आहे तेवढं लाईनीत जबरदस्त उभं राहायला लागलेलं. नंतर हे सगळं आम्ही शॉपिंग करून बिलिंग वगैरे करून बाहेर आलो होतो. रात्री आम्हाला 11:45 वाजलं होतं जेवायला घरी परत. हे बघा. आणि रात्रीचं पण एवढं म्हणजे गरम हवा येते ना, रात्र पडली तरी जबरदस्त. हे पेन्सिल सर्कल आहे, हे अटल ब्रिज आहे आमच्या जे बिल्डिंगपासून दिसतं ते पेन्सिल सर्कल. आणि ते अटल ब्रिज, तिथे स्कूल आहे म्हणून. आणि हे अटल ब्रिज तुम्हाला अहमदाबादचं माहिती असेल, ते तिथेच बाजूलाच राहतो. हे फुल बाजार आहे. इथे फुल बाजारमध्ये होलसेलमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातं. हे जमालपूर आहे. जमालपूरमध्ये होलसेल भाजीचे सगळे आपल्या इकडचे पण ट्रक येतात. नाशिक, कोल्हापूर सगळीकडून इकडे ट्रक येतात, आणि असे संध्याकाळची वेटिंगमध्ये उभे राहतात. नंतर जसा नंबर येईल तसे खाली करतात. तर त्या साईडला जगन्नाथ मंदिर आहे. आणि इथे अंडे आहेत ना, हे होलसेलवाले आहेत. इथून आता आमचं घर आलं आहे. नंतर हे रोज मी हे पाणी भरून फूल वगैरे ठेवते बघा. हे बघा एंट्रन्सला. नंतर ही आहे माझी शॉपिंग होती. पार्लेजी बिस्किट, गुड डे बिस्किट. ह्या कँडी मॅडम आमच्या झोपल्या होत्या रात्री आम्ही आलो तर. हे पार्ले बिस्किट घेतलेलं, हे गुड डे, मिरिंडा घेतलेला. हे सगळं थोडं थोडं वस्तू घेऊन आली होती. पुन्हा तेलाचा डबा फिनिश झाला होता, ते घेतलं होतं. हे पास्ता वगैरे, ही कॉफी वेगळीच घेतली होती. ह्यावेळेस माझे मिस्टर म्हणले की लिरिल साबण घे. हे एलजी हिंगमध्ये माझ्या बहीण आहे ना, तिच्या सासरकडचा रिलेटिव्हमधले कोणतरी त्या कंपनीमध्ये, तर मग ती छान आहे, घेऊन बघ एकदा. तर हे डीमार्टमध्ये मी ते एलजी हिंग घेतलेलं. ही माझी शॉपिंग आहे. थोडीशी शॉपिंग असते पण जबरदस्त हे होतं. नंतर दुपारी हे बघा, हे स्टिक मागवलेलं मी झाडांसाठी. सगळ्या म्हणजे मी बघितलं होतं तर घेत होते, आणि छान हे होतं म्हणून
₹50चे 30 आहेत. कोणाला लिंक पाहिजे असेल तर सांगा, मी तुम्हाला देते लिंक. बघूया कशी झाडं येतात. मी घेतली होती. हे बघा 30 स्टिक आहे ते. हे मी पूर्ण ग्लास घासते लिक्विडने आणि नंतरनं हे सगळे छोटे झाडं आहेत ना, हे सगळे धुवून काढते पहिले आणि नंतर हे ज्यामध्ये मी एक्वागार्डचं पाणी टाकते ह्या झाडांना. आणि ते स्टिक आहेत ना, ते थोडे तुकडे करून असे टाकले होते. एक स्टिकचे असे 3 तुकडे 2 तुकडे असे केले टाकलेले. आणि हे पण एक झाड होतं. ह्यांना मी एक्वागार्डचंच पाणी टाकते, ह्यांना दुसरं पाणी मी टाकत नाही. नंतर अर्धा एक तासाने ना हे सगळं हिरवं हिरवं झालं होतं बघा. आणि तुम्ही कोणी वापरलं असेल तर सांगा. सगळे तर म्हणतात छान आहे, आमच्या बिल्डिंगमध्ये पण घेतलेलं. आणि कोणाला पाहिजे असेल लिंक तर मी देते तुम्हाला लिंक. हे बघा, हे एवढी झाडं झालीत माझी आता. हे झेड प्लांटला पण मी हे केलं होतं. उन्हाने आहे ना, इथे झाडं सुकायला लागलेत आणि असं हे व्हायला लागलेत, कोमेजून जायला लागलेत. तिथे एवढं ऊन पडलं आहे, जबरदस्त ऊन पडलं आहे. हे ते सगळं ठेवून टाकलं होतं मी व्यवस्थित हे करून. रात्रीची कधी कधी दुपारचं वेळ भेटलं की यांना घासते मी सगळं आणि व्यवस्थित ठेवते. हे बघा कशी वाटतात नक्की सांगा. आणि हे दाखवायला नाही पाहिजे पण दाखवते. हे सर्वांना आवडतं. सर्वांना म्हणजे कोणाकोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. हे पेन्सिल बॉक्स मी खाते नाही कधी कधी, पण हे खरं म्हणजे असं नाही बोलायला पाहिजे, नाही खायला पाहिजे. हेल्थसाठी नसतं बरोबर, पण मला सवय लागली एक पेन्सिल खायची. त्याच्यामुळे हे मागवते मी आणि करते. हे बघा, म्हणजे किती पण औषध वगैरे खाल्लं तरी मला ते हेच होत नाही आहे, म्हणजे सुटतच नाही आहे का, असं होते काय माहीत. हे बघा. हे एवढे मी केले होते दाखवण्यासाठी आणि हे एवढे ठेवले होते बाजूला. हे बघा. आणि नंतरनं मी खोबरं काय करते 15-20 दिवसासाठी खोबऱ्याचे तुकडे करते वाटे आणून. त्याला बरोबर असं भाजते, जरा लालसर करते आणि मिक्सरला बारीक करून ठेवते मी. म्हणजे आपल्याला 15-20 दिवस बघायलाच नको वाटणमध्ये हे करायला. हे बघा खूप छान होतं हे मसाला, म्हणजे पटकन होऊन जातं आपलं एकदम. आणि शेंगदाण्याची पावडर पण मी असंच करून ठेवते. ते सर्वच ठेवतात आपल्याकडं. आणि हे खोबऱ्याचं पण मी असंच करून ठेवते. हे फ्रीजमध्ये हे करत होते तोपर्यंत मुलगी आली होती बॉटल हे करायला. हे बघा, भाजी वगैरे सगळं संपलं आता. फ्रीजमध्ये आणून भाजी ठेवायची आहे. आणि नंतरनं पिझ्झा वगैरे मागवलेला मुलीने. दोघांना पिझ्झा खायचा होता, मुलाला आणि मुलीला. तर हे मागवतलं चीजवाला आणि कॉर्नवाला पनीरवाला असा पिझ्झा मागवलेला, या सर्वजण खायला. हे पिझ्झा त्यांनी केलेला. हे बघा, हा पनीर आणि असा मिक्स होता आणि एक चीजवाला होता, चीज कॉर्नवाला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि कसं वाटलं मला ब्लॉग ते पण नक्की सांगा. आणि हे बघा, हे मी फ्रीजमध्ये ठेवते का तर ना लगेच मुंग्या लागतात ना काळ्या, म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवते. बाय.